सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या संदर्भात बोलण्यासाठी रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहे. सर, आज सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, एकूणच आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय सांगाल एकूणच? हे भ्रष्ट सरकार आहे. 40% सरकार आहे. जे टेंडर आज तुम्ही बघता हे 40% अभाव दिलेले आहेत आणि ज्यांना दिलेत ते बी ह्याच्यामध्ये जवळच्या लोकांना दिले आणि ह्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार आहे. आणि हा व्यवहार रिंग रोड असतील, जलसंधारण असतील, सगळीच जी टेंडर ती 40%पेक्षा जास्त आहे. निवडणुकीचा पैसा जमा करण्यासाठी हा उद्योग आहे. आजचा अंदाजपत्रक जो असेल तो यांना खिशामध्ये पैसे घालणारा अंदाजपत्रक असेल. ह्याच्यामध्ये नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा कोणाचाच विचार करणार नाहीत. फक्त बजेट हे फक्त कामामध्ये आणि त्या कामातून पैसे काढणं ह्याच्यातला तो अंदाजपत्रक 100% असणार. राज्यात पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना खत नाही आहे, परंतु ड्रग्सचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे, काय वाटतं सर? ह्याच्यामध्ये ड्रग्स बघितलं तर पुणे शहरात हा देशाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये सरकार जातीने लक्ष घालत नाही, विरोधकांना राजकीय उत्तर देऊन मोकळे होतात आणि याच्यामध्ये ठाम भूमिका कुठलेली नाही. त्याच्यामुळे यांच्याकडनं अपेक्षा राहिलेली नाही, कारण हे प्रचंड त्यांच्या खुर्चीच्या नादात अडकलेत. यांची खुर्ची टिकते का नाही अशी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राला कुठलाही न्याय यांच्याकडनं मिळणार नाही अशी अपेक्षा. रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीला उभे होते, कुठे कमी पडले नाही, लढताना नागरिकांचे आशीर्वाद कमी पडले, ते आशीर्वाद घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, प्रश्नच नाही. नक्कीच हे होते रवींद्र धंगेकर. मी गुणवंत दंगा, DRV न्यूज, मुंबई.